सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात। बघा, आपल्या व्हिडिओची सुरुवात आपण आज एका शेअरने करणार आहोत। आयुष्यामध्ये सोपं काहीच नाही, आयुष्यामध्ये सहज काहीच मिळत नाही। ते सहज सोपं करण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे आणि तो संघर्ष तोच करेल जो योग्य आहे आणि योग्य तोच असेल तो स्वप्न न पाहता वास्तवासाठी झगडत असेल। मित्रांनो बघा, आपला आजचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ म्हणजे सध्या पोलीस भरतीचा आजचा शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा। आणि काही लोकांची मागणी होती की तारीख वाढवून मिळावं, कारण काय आहे तर एसईबीसी प्रमाणपत्र अजूनपर्यंत मुलांना भेटले नाहीत, साईडची लोड चाललेली आहे। आणि दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे वयवाढीचा आहे। ह्या दोन मुद्द्यामुळे फॉर्म भरायची तारीख ही वाढवून मिळावी आणि त्यानंतर वयवाढीचा मुद्दा पण मार्गी लागावा, हा उमेदवारांची इच्छा प्रत्येकांची आहे। त्यामुळे सर्वांना वाटते की तारीख ही फॉर्मची वाढवून मिळावं आणि त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यावरती फोन लावला, सचिवालयाने बोललेलं आहे। आता बघा, पुढचा मुद्दा आपला असा आहे, तो मुद्दा म्हणजे की या भरतीमध्ये डबल फॉर्मचा इश्यू काय आहे नेमका। आता स्पष्ट सांगितले डबल फॉर्म भरायचं नाही, एका घटकाला एका पदाला एकच फॉर्म भरायचं, म्हणजे तुम्ही 4 ते 5 फॉर्म भरू शकता। ते म्हणजे जिल्हा पोलीस, SRPF, ड्रायव्हर आणि रेल्वे पोलीस आणि त्यानंतर बॅट्समॅन असेल किंवा जेल पोलीस असेल। पण काही मुलं डबल फॉर्म सुद्धा भरत आहेत। आता डबल फॉर्म तुम्हाला मी भरा म्हणून म्हणणार नाही, कारण तुम्हाला रिस्क घ्यायची असेल तुम्ही रिस्क घेऊ शकता, त्यामध्ये काही शंका नाही। पण रिस्क ही गोष्ट डबल फॉर्मची आहे, ती गोष्ट पूर्णपणे रिस्कची असणार, त्यामध्ये रिस्क हे पूर्ण असणार आहे। तुमची उमेदवारी कुठल्याही क्षणी ते काढू शकतात किंवा ते आपली डबल फॉर्मचा जो मुद्दा आहे तो मुद्दा तुमच्या रिस्कवर तुम्ही सॉर्ट आउट करू शकता, ठीक आहे। त्यामुळे तुम्हाला किती फॉर्म भरायचे, 2 भरा, 3 भरा, 4 भरा, 5 भरता, त्यामध्ये तुमची रिस्क आहे, तुमची उमेदवार, तुमच्यावरती ऍक्शन शासन काय घेईल, डिपार्टमेंट काय घेईल ते तुम्हाला मी सांगू शकत नाही, ते तुम्हाला वेळ सांगून दे। बाकीची इच्छा काय आहे तुम्ही स्वतः तुमच्या रिस्कवरती ह्या गोष्टी करू शकतात। तर मला या विषयावरती मुलांचे खूप फोन आले होते, तुम्हाला हे सांगतो मी, आपण ह्या गोष्टीचं समर्थन अजिबात करत नाही। तुमच्या रिस्कवर तुम्ही काहीही करू शकता, शेवटी रिस्क तुमची आहे। आता बघा, आपला शेवटचा मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे की या पोलीस भरतीमध्ये कमीत कमी फॉर्म किती यायला पाहिजे होते। आता मागच्या वेळेस 18 लाखाचा आकडा ह्या फॉर्मने गाठला होता, पण या भरतीमध्ये कमीत कमी 9 लाखापर्यंत हा आकडा जाऊ शकतो, त्याहूनही जास्त आकडा जाऊ शकतो। म्हणजे 9 लाख मुलं यावेळेस कमी आहेत, म्हणजे मागच्या वेळेस डबल फॉर्म मध्ये कम से कम 7 ते 8 लाख डबल फॉर्म हे पडले होते। म्हणजे मागच्या मेरिट मध्ये आणि या वर्षी मेरिट मध्ये अंतर आणि फरक हा खूप असणार आहे, कारण मुळातच फॉर्मची संख्या कमी आहे, 40-45% फॉर्म हे कमी आहेत। त्यामुळं ते मेरिट काय लागू शकतं भविष्यामध्ये ग्राउंडचं लेखीचं ते तुम्हाला वेळ सांगेल। त्यावेळेस जी अवस्था आहे, जागा फॉर्म असतील, ग्राउंड असेल, त्यावरनं आपल्याला ह्या गोष्टी कळून येतील। पण सध्या मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस पोलीस भरतीला फॉर्म हे कमी आहेत आणि रिस्क पण तेवढी तुम्हाला असणार आहे। जागा बहुतेक 18,000 प्लस जागा होतील, अजून काही ठिकाणी जागा वाढू शकतात, त्यामुळे काही शंका नाही। पण जागा वाढवून सुद्धा यामध्ये मेरिट विषयी आपण यावेळेस कन्फर्म काही विचारू शकत नाही, कारण बघा, ज्या ठिकाणी 1-2 जागा आहे त्या ठिकाणी जे मुलं टफ आहेत त्यांना पूर्णपणे गॅरंटी आहे की आपण बाबा चांगला आपलं ग्राउंड आहे, आपण लिखित त्या ठिकाणी चांगली मारू शकतो। अशा मुलांनी 1-2 जागेला फॉर्म भरलेला आहे, पण ज्या ठिकाणी जागा जास्त आहेत त्या ठिकाणी सुद्धा फॉर्म हे जास्त आलेले आहेत। तयारी करणारे मुलं आहेत आणि ज्या मुलांचं वय एखादं वर्ष बाकी आहे तेही मुलं जास्त जागी उतरले का त्यांना पण रिस्क कुठली घ्यायची नाही। एकूणच हे 3-4 मुद्दे आहेत, तुम्हाला हे 3-4 मुद्दे समजले असतील मी अशी आशा करतो। आता बघा, तो पुढला मुद्दा आहे, ज्या मुलांनी फॉर्म भरले नाहीत त्या मुलांनी फॉर्म भरून घ्या। एसईबीसी तुम्ही कास्ट वरती आली नसेल तर तुम्ही पावतीवर सुद्धा तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता। पण आता तारीख वाढणार आहे किंवा नाही वाढणार आहे हे आपल्याला आता आज समजून सांगितल्यापर्यंत कळून येईल की बाबा तारीख वाढेल किंवा नाही। पण तुम्ही फॉर्म भरायचा प्रयत्न करा, कसल्याही अवस्थेत तुम्हाला आज फॉर्म भरून घ्यायचा आहे, ठीक आहे। आणि जर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।